कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत शहरात मुसळधार पावसात रात्री 1:30 वाजता एक धक्कादायक घटना समोर आली। मुसळधार पावसात ज्यावेळी नागरिक पुराच्या भीतीनं जीव मुठीत धरून घरात बसले होते, त्यावेळी एक ठेकेदार मात्र बाजारामध्ये खड्डे भरत होता। कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर अगदी संतोष वाईन शॉपच्या बाहेरच हा ठेकेदार मुसळधार पावसात रस्त्यावरचे खड्डे भरण्याचं काम करत होता आणि हे खड्डे कोणत्याही आरएमसीनं किंवा चांगल्या मटेरियलनं भरले जात नव्हते, तर ग्रीटमध्ये सिमेंट मिक्स करत हे खड्ड्यात भरण्याचं काम सुरू होतं आणि पावसाचं पाणी तर वरतून पडतच होतं। मुळात पावसाळ्याआधी कित्येक महिने नागरिकांनी या रस्त्यावरून येता जाताना खड्ड्यांचा त्रास सहन केला, तेव्हा नगरपालिकेला हे खड्डे दिसलेच नाहीत। भर पावसात जेव्हा नागरिक जीव मुठीत धरून घरात बसले होते, तेव्हा रात्री अपरात्री कामाची थुकपट्टी लावून ठेकेदार पसार झाला। नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा आणि मुख्याधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असलं भिकार काम ठेकेदार करू शकणार नाही। विरोधी पक्षनेते संकेत भासे यांनी त्वरित या कामावर आक्षेप घेतला, पण तरीही नगरपालिकेनं हे काम थांबवलं नाही। आता हे काम करून ठेकेदार नागरिकांच्या टॅक्सच्या पैशातून त्याचं बिल काढून घेणार आणि हे काम मुसळधार पडणाऱ्या पावसात किती टिकणार हे वेगळं सांगायला नको। भर पावसात खड्ड्याचं कॉन्क्रिटीकरण करणारा हा ठेकेदार काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आलेला दिसतोय, जी रात्री 1:30 वाजता खड्ड्यात टाकली की रस्ता सकाळपर्यंत हायवेज बनतो। मुळात ठेकेदारांना सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आहे आणि नागरिकांच्या पैशातून फक्त भ्रष्टाचार करत थूकपट्टी लावण्याची कामं केली जात आहेत। हा ठेकेदार सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आलेला असणार, त्यामुळे सत्ताधारी याच्यावर कारवाई होऊ देणार नाहीत। आता या ठेकेदारावर कारवाई करत मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांवर उपकार करावेत आणि या कामाची बिलं थांबवून ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावं। गटनेते संकेत भासे याविषयी नगरपालिकेत ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।